हाय, हॅलो, नमस्कार. मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी दुपारी व्हिडिओला सुरुवात केली. सकाळी भरपूर कामं होते, ते आवरले मी आणि त्यानंतर म्हटलं आता पाऊस थोडासा उघडलाय, तर धान्य बाहेर घ्यावा टेरेसवरती. ते थोडंसं चाळून त्याला पावडर लावून भरायची आणि हे थोडंसं टेरेसवरती राड आहे ना, तर तो सुद्धा खाली टाकते मी आणि त्याला जाळून देते. कारण टेरेसवरती जर पावसाळ्यात असा राडा ठेवला ना, पाणी तुंबतं, पाणी साठतं आणि मग त्याला मच्छर होतात. मग डेंग्यूचे मच्छर वगैरे त्याच्यातून पैदाश होती. तर त्यामुळं म्हटलं थोडंसं साफसफाई करावं टेरेसवरती. तर ह्या बाटल्या होत्या सॉसच्या बाटल्या आणि मी काही बाटल्या गोळा केल्या होत्या मनी प्लांट लावण्यासाठी. तर त्यासुद्धा भरून टाकते म्हटलं, नाही तर त्याच्यामध्ये जर पावसाचं पाणी साठलं ना, त्यामध्ये मच्छर होतील. आणि ह्या गोण्या वगैरे धान्याच्या ज्या खराब झालेल्या त्या पण खाली जाळून देते, तर त्यासुद्धा मी खाली टाकल्या. तर सकाळपासून पावसाचा सपकाळ येतोय, बंद होतोय, येतोय, बंद होतोय, सारखं असंच चालू होतं. आता पण मी बाहेर धान्य काढायला लागले. लगेच डोक्यावरती ढग फुटलं आणि थोडं पाऊस येऊन गेलाय. तुम्ही बघू शकता ओलं-ओलं आहे सगळीकडं. तर थोडंसं बंद झालंय, ऊन पडलंय थोडंसं, म्हणजे ऊन येतंय जातंय. आभाळ तर भरपूर आलेलं आहे साईडनी, पण तेवढ्यातच मी आता हे धान्य बाहेर काढते. कारण टेरेसवरती इथं टप्प्यावर आहे ना, वरती धान्य ठेवत असते, तिथं खूप खराब झालंय. तर तिथं पण स्वच्छ करायचंय. पावसाळ्यात कसं घराची स्वच्छता असली ना, जितकी स्वच्छ आपण ठेवू तितकं छान वाटतं. तर कांद्यांना आहे ना सारखं हात द्यावा लागतोय, नाहीतर मग त्याच्यामध्ये 1-2 जरी कांदे सडले ना, सगळे कांदे खराब होतात, वास येतो. तर धान्यसुद्धा व्यवस्थित ठेवून द्यावं म्हटलं. तर गोण्या मी अशाच भरून ठेवल्या होत्या. गोण्यांच्या खाली काहीच ठेवलं नव्हतं मी आणि वरच्या दरवाज्यातून जर पावसाचं पाणी आतमध्ये आलं ना, तर त्या गोण्यांच्या खाली जाईल आणि धान्य सगळं भिजन. त्यामुळं म्हटलं धान्यसुद्धा व्यवस्थित ठेवून द्यावा. तर ज्वारी, बाजरी, गहू, हरभरे, कडधान्य, तांदूळ, त्यानंतर लसूण, कांदे सगळं मी इथं वरच ठेवत असते आणि कोठ्या मी उन्हाळ्यात आहे ना असं बाहेर ठेवल्या होत्या आणि धान्य सारखं मी वाळायला घालायचे ना उन्हाळ्यामध्ये, तर त्या गोण्यामध्येच भरून ठेवलं होतं मी. कोठीमध्ये नव्हतं ठेवलं ओतून. कारण गोणीमध्ये धान्य असलं ना, ते धरून बाहेर ओढता पण येते गोणी आणि वाळू घालून पुन्हा भरून आतमध्ये ओढून मला ठेवता येते गोणी. आणि कोठीचं कसं मला एकटीला ती कोठी उचलून असं बाहेर घेता पण येत नाही आणि त्याच्यामध्ये धान्य भरलं की एकटीला आतमध्ये घेता पण येत नाही. तर कसं आहे ना, मुलं शाळेत जातात, माझा भाऊ कामाला जातो आणि हे पण ड्युटीवर जातात. मग मला जसा वेळ मिळेल तसं मी हे धान्य बाहेर काढते, वाळवते, पुन्हा भरून आतमध्ये ठेवते. त्यामुळं मी काय केलं, गोण्यामध्येच भरून ठेवलं होतं आणि कोठ्या बाहेरच ठेवल्या होत्या. मला कोठ्यामध्ये धान्य आवडतच नाही. तर त्यामुळं मी भरलंच नव्हतं. तर आता हरभरे आहेत ना, हे हरभऱ्याला मी पावडर लावून असे डब्यामध्ये पॅक करून ठेवते. जेवढे हरभरे लागतात ना मला महिन्यासाठी, तेवढे मी बरणीमध्ये काढून ठेवले आणि बाकीच्या हरभऱ्याला आता अशी पावडर लावून आणि त्यानंतर आपला लिंबाचा पाला आहे ना, तो थोडासा टाकून भरून ठेवते, म्हणजे त्याला भुंगे होणार नाही. कारण आहे ना, पावसाळ्याच्या वातावरणामध्ये हरभऱ्याला सुद्धा इतके पटकन भुंगे होतात ना. आणि हरभरे मी स्टीलच्या डब्यामध्ये का भरलेत 2 डब्यामध्ये, कारण कसं आहे ना, जास्त कडक ऊन पडलं ना, की ते डबे असे उचलून बाहेर उन्हामध्ये ठेवता येतात, पुन्हा आतमध्ये ठेवता येतात. आणि गोणीमध्ये जर भरले ना, ते मला लक्षात पण राहत नाही की कोणत्या ह्याच्यातमध्ये काय ठेवलेलं आहे. त्यामुळं असं मी डब्यामध्ये भरलेत हरभरे. पावडर पण घातली आणि पांढऱ्या कपड्यामध्ये कॉटनच्या आहे ना, मी असा सुकलेला लिंबाचा पाला बांधलाय आणि तो सुद्धा मी हरभऱ्यामध्ये असं ठेवलाय, म्हणजे त्याच्या वासाने काय होतं, भुंगे वगैरे होत नाहीत. तर कोठ्या मी चेक केल्या बाहेर, तर कोठ्यामध्ये ना थोडं-थोडं पावसाचं पाणी गेलेलं आहे आणि तसं पण मला आहे ना कोठ्यांच्यात धान्य ठेवायला आवडत नाही. त्यामुळं म्हटलं धान्य आहे ना कोठ्यामध्ये भरतच नाही मी आता. तर गहू ओतले मी खाली, याला पावडर व्यवस्थित लावते आता आणि पुन्हा गोणीमध्ये भरून व्यवस्थित आतमध्ये ठेवते. तर आधी मी पावडर लावून ठेवली होती उन्हाळ्यामध्ये, पण आता परत लावते म्हटलं, कारण आता पावसाळा आहे ना, पावसाळ्यामध्ये सुद्धा पटकन किडे होतात. कारण मॉइश्चर पकडतं ना पटकन धान्य, त्यामुळं. तर पावडर लावते मी आणि गोणीमध्ये भरून ठेवते. पावडर लावल्यानंतर आपण दळण आठवडे 2 आठवडे तरी करायचं नाही. त्यामुळं मी काय केलं, 3-4 पायलं दळण चांगलं करून ठेवले गव्हाचं. म्हणजे टेन्शनच नाही महिनाभर आणि बाकीच्या गव्हाला सगळे आता पावडर लावून भरून ठेवते. गव्हाला असं पावडर वगैरे लावून व्यवस्थित भरले नाही ना, तर आपण काय करतो, सगळं धान्य एका ठिकाणी ठेवतो आणि जे रेशनचे तांदूळ असतात ना, त्याला रेशनमधून भरून आणल्यानंतर तांदळाला हमखास सोंडे असतातच. तर त्या सोंड्यातून मग गव्हाला वगैरे सगळ्या धान्यांना सोंडे पसरतात आणि त्यांची पैदाश तर खूप पटकन वाढती, तर सगळ्या धान्यांना सोंडे होतात. त्यामुळं आपण राशनचे जर तांदूळ आणले किंवा किराणा जर भरून आणला ना, तर नक्की चेक करत जायचं त्यामध्ये किडे आहेत का, सोंडे आहेत का. मग ते नीट करूनच आपण दुसऱ्या धान्यांजवळ ठेवायचं पावडर घालून. तसं ठेवायचं नाही, नाहीतर मग 1-2 जरी दुसऱ्या धान्यामध्ये गेलं ना, ते पटकन वाढतात लगेच.
तर आता गव्हाला मी पावडर लावली, भरले सगळे आणि आभाळ इतकं आलंय ना साईडनी, तर मुलांना आणि माझ्या भावाला म्हटलं, मला तुम्ही काय करा, पटपट आवरू लागा, सगळं आतमध्ये घेऊ लागा, पाऊस जर आला ना सगळं भिजन. तर मी जिथं धान्य ठेवत असते ना, म्हणजे खालून वरती आलं ना, जिन्यावरून वरती टेरेसवरती, तर तिथं थोडीशी जागा आहे अशी, तिथं मी सगळं धान्य ठेवत असते. खाली स्टोरूममध्ये बाकीचं सामान आहे ना, तर धान्य ठेवायला जागाच नाही. तर तिथं मी थोडंसं पुसून घेतलं आणि स्प्रे मारून घेतला तिथं, म्हणजे किडे-मकोडे होणार नाही. आणि गोण्यांच्या खाली काय केलं मी, जुना जो माझा चौरंग होता ना, तो ठेवलाय आणि एक पाट ठेवलाय. म्हणजे कसं आहे, पाणी आलं ना दरवाजातून आतमध्ये पावसाचं, तरी पण गोण्यांच्या खाली जाणार नाही. तर टेरेसवरती एक ग्रिलचा दरवाजा आहे लोखंडाचा आणि एक आतमधला दरवाजा आहे. तर दोन्ही दरवाजाच्या मध्ये मी कपडा लावत असते, आतमध्ये पाणी येऊ नये यासाठी. तरी पण रिस्क नको यासाठी मी काय केलं, त्या खाली पाट आणि चौरंग ठेवलाय. म्हणजे पाणी बाय चान्स आलं तरी पण धान्य खराब होणार नाही. धान्य ठेवून दिलं मी आणि त्यानंतर आता कांदेसुद्धा मी असं मोकळ्या टपात भरते. कारण थोडंसं हवा लागत राहिली ना कांद्यांना, ते खराब होत नाहीत. आणि टप असाच उचलला ना बाहेर 8 दिवसातून 15 दिवसातून, तर ते कांदे मग निवडता येतात. तर गोणीतून मी टपामध्ये ओतले काही आणि काही घमेल्यामध्ये ओतले आणि ते आपण आतमध्ये ठेवते. आता एका चौरंगावरती मी गव्हाच्या गोण्या ठेवल्यात, एका चौरंगावरती मी ज्वारीची गोणी ठेवली. तर धान्य मी जास्त नाही भरत. एक पोतं गव्हाचं आणि एक गोणी ज्वारीची भरली फक्त मी आणि बाकीचं जसं लागेल तसं आणत राहते. कारण एकदम जर जास्त धान्य भरलं आणि त्याला जर किडे झाले ना, तर ते नीट करता पार नाकी नऊ येतात. त्यामुळं मी थोडंच भरते. आता मुलांकडून मी पटपट सगळं आतमध्ये ठेवून घेतलं, कारण इतकं आभाळ आलंय ना, साईडने लगेच गरजायला पण लागलंय. आता चिंचा आणलेल्या आहेत गावाकडून भावाने या पिशवीमध्ये, तर त्या फोडायच्या तशाच पडल्यात, फोडल्या नाही. त्या पण तशाच ठेवल्यात मी. लसूण ठेवलाय. आणि थोडीशी ज्वारी होती, जुनी ज्वारी, तिच्यामध्ये ना सोंडे झाले होते. मी काय केलं, गावाकडून तांदूळ आणले आणि म्हटलं 2-3 दिवसांनी मी आता टाईम मिळाला ना, ते नीट करेन. तर तेवढ्या ह्याच्यातच त्या ज्वारीला सोंडे झाले. तर त्यामध्ये मी पावडर घातली होती. त्यामधले सगळे सोंडे मरून गेलेत. आता ते मी चाळून घेते आणि मेलेले सोंडे सगळे काढून टाकते. जास्त नव्हती ती ज्वारी, अधुलीवरच होती. कारण जुनी ज्वारी होती, संपत आली होती. बाकीचं मी दळण केलं होतं आणि थोडं राहिली होती ज्वारी जुनी ना, त्यामुळे मी ती साईडलाच ठेवली होती. आणि नवीन जे ज्वारीचं अर्ध पोतं घेतलंय ना, तर ते वेगळंच ठेवलं होतं. ते तरी बरं झालं, नाही तर मग त्याला पण सोंडे झाले असते आणि ते मला नीट करत बसावं लागलं असतं मग. तर तुम्ही बघू शकता साईडने किती आभाळ आलंय आणि गरजत पण होतं. त्यामुळे मी सगळं धान्य पटपट आतमध्ये घेतलं आणि त्यानंतर आता टेरेस थोडंसं झाडून काढते. थोडासा कचरा आहे इकडं-तिकडं कोपऱ्या-कापऱ्यानी साठलेला. तर कसं आहे ना, उन्हाळ्यामध्ये उडून येतो कचरा आणि हे पाक पिशव्या वगैरे, बाटल्या असं त्या पाईपामध्ये जाऊन बसतात आणि मग पावसाचं पाणी ना तुंबतं वरती आणि मग ते तुंबलं की त्याला मच्छर वगैरे होतात. त्यामुळं आपण असं पावसाळ्यामध्ये टेरेस थोडंसं झाडून घ्यायचं, कचरा सगळा काढून टाकायचा. म्हणजे पाणी तुंबत नाही. आता हे पाट तोंडुळाचा वेल आहे ना, खालून वरती आलाय असा, त्याला इतके तोंडुळे येतात ना, मी प्रत्येक वेळेस वरती आले ना, की तोंडुळे खाते. खूप छान लागतात. पावसाळ्यात आहे ना, आमच्या इकडं असं खूप भारी वातावरण वाटतं. असं हिरवंगार झालेलं आहे पावसाने आणि त्यानंतर हवा पण मस्त सुटली. संध्याकाळी लोकं फिरायला आले, तुम्ही बघू शकता. तर असं वातावरण असतं, छान वाटतं एकदम. आणि त्यातल्या त्यात कोकिळा ओरडती ना, तर तिचा आवाजाने ना, तर एकदम भारी वाटतं. एक दोन पाऊस झालेत ना, तर किती छान हिरवंगार झालंय. मस्त वाटतं एकदम टेरेसवरून पाहिल्यानंतर. आणि उन्हाळ्यात जर पाहिलं टेरेसवरून येऊन, तर एकदम भकास वाटतं. झाडं पण छान व्हायला लागलीत आता पावसाने. आता बघा किती कळ्या आल्यात याला. पाणी पिवळं फुलं याला. मस्त झालं. आता एवढ्या पावसाळ्यात आहे ना, ही सगळी रॅलिंग आहे ना, भरून जाईन आता ही वेलाने. हे बघा, आता सुकलं याचं फुल हे. सुकलं याचं पण ते खूप छान दिसतं उमलल्यावर.
याचा पण असा बघा, याला घालू केलं इकडं. आम्ही टेरेसवरती होतो ना, त्यावेळेसच थोडा पाऊस यायला लागला. मग आम्ही लगेच खाली आलो तर चांगलाच पाऊस चालू झाला, तुम्ही बघू शकता. आणि मंडळी, पाऊस बाहेर पडतोय आणि हे पहा इथं भज्याचा तडाखा चाललाय. म्हणजे थोडासा पाऊस पडायला लागला कुठं नाही तर इथं लगेच भजे बनवून लागतात. हे पहा भजे, सॉस आणि इथं हिरव्या मिरच्या मस्त तळलेल्या. आणि ते पहा भजे मास्टर अजून त्यांनी करून आणले. तर हा आहे ना, पहिलं हॉटेल चालवायचा ना, तर याला इतके भारी येतात ना भजे, तर तोच खाऊ घालतो आम्हाला नेहमी भजे. तो विचारतोय आणि खराट झालेत का, तर तो भजे करून आणतोय आणि आम्ही सगळे बसलो तिथं खायला. आणि बेडवर कोणी खायला बसतं का, तर सगळे बेडवर बसलेत बघा आता खायला. चले आता खाऊन घे, चल गरम गरम सगळे खाऊन घे. तर त्यानंतर आम्ही गेलो थोडंसं बाहेर कामासाठी. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.